हॅलो अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड आफ्टरनून. कंटिन्यू करूया लेक्चर आपण जिथे परवाच्या लेक्चरमध्ये आपण इकडे थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. आय थिंक आपण संगम एक जो होता त्या संदर्भात आपण डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. पॉलिटी, इकॉनॉमी, ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर काहीतरी की रिलिजन, सोसायटी, सगळे पॉईंट होते ते काहीतरी आपण इकडे डिस्कस केलेले होते. आणि तो जो काहीतरी बेसिकली संगमचा जो चॅप्टर होता तो काहीतरी एंड केला होता. ओके. नाउ दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस रिगार्डिंग टू द हिस्ट्री ऑफ मोरियन एज. ओके. मोरियन हिस्ट्रीच्या संदर्भात काहीतरी आपण इकडे डिस्कस करणार आहोत. ओके. हावेवर बिफोर गोइंग टू फर्दर आपल्याला थोडंसं काहीतरी तिथे जो प्री मोरियन एज काहीतरी तिथे पिरियड आहे किंवा त्यालाच काहीतरी एज ऑफ महाजनपदा म्हणतात, तो थोडासा काहीतरी डिस्कस करणे इथे इम्पॉर्टंट बनतं. कारण का आफ्टर ऑल महाजनपद सॉरी मगध एम्पायर जे होते ते काहीतरी तिकडे 16 काहीतरी जे तिथे इम्पॉर्टंट असणारे महाजनपद होते यांचं ज्यावेळेला हळूहळू डिसइंटिग्रेशन होणार आहे. डिसइंटिग्रेशन म्हणजे काहीतरी आपण त्याला म्हणू काही छोटे छोटे असे काहीतरी किंगडम होते ते इम्पॉर्टंट किंवा काहीतरी सेंटरला असणाऱ्या किंगडमने त्यांना तिथं ऑक्युपाईड केलं होतं. आणि इतर जे काहीतरी मोठे होते ते दुसऱ्या याच्यामध्ये काहीतरी अगेन सेम कुठेतरी हे झाले गेले होते, त्याच्यामध्ये काहीतरी सामील झाले होते किंवा काहीतरी त्यांचं स्वतःच डिसइंटिग्रेशन झालं होतं. आणि त्याच्यातूनच पुढे काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी बेसिकली मोरेन एम्पायर जे आहे काहीतरी तिकडं उभं राहणार आहे. राईट. सो बेसिकली आफ्टर दी काय म्हणू आपण त्याला इथे लेटर वेदिक पिरियड डिस्कस केलेला होता आपण. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काहीतरी बेसिकली जो फेज आहे तो आपल्याला जनपदाज इथं पाहायला मिळतो. ओके. जनपदाज आणि जनपदाजमधूनच काहीतरी पुढे आपल्याला महाजनपद पाहायला मिळतात. राईट. सो दिस इज द एज ऑफ महाजनपद विच इज बेसिकली कन्सिडर ॲज 600 BC टू 400 BC. 600 BC ते काहीतरी 400 BC हा जो पिरियड आहे तो काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो कशाचा तर बेसिकली महाजनपदाचा. राईट. सो ॲज आय टोल्ड यू आपण काहीतरी सुरुवातीला ज्यावेळेला काहीतरी तिकडं वैदिक पिरियड डिस्कस करत होतो त्यावेळेलाच आपण बघितलं होतं जनाज. जनाज म्हणजे काय होतं तर बेसिकली काहीतरी की जे ट्रायबलचा काहीतरी ग्रुप होता किंवा लोकांचा काहीतरी ग्रुप होता त्याला जनाज म्हटलं जायचं. राईट. सो इट वॉज द फेज ड्युरिंग द जनपदाज become greater size and got involved in expansion of territory and resulting into the formation of महाजनपदाज. जे जनपदाज होते सुरुवातीला छोटे ग्रुप होते त्यांचंच काहीतरी एक्सपान्शन झालं. लेटर वेदिक पिरियडमध्ये आपण इथं बघितलं पण होतं टेरिटरी जी होती त्याला काहीतरी तिकडे इम्पॉर्टंट आला होता आणि याच्याच पुढे काय होणार आहे जनपदाचं काहीतरी फॉर्मेशन होणार आहे. आणि आफ्टर ऑल इथे काहीतरी ज्यावेळेला पुढे टेरिटरीचं एक्सपान्शन अजून जास्त होते त्यावेळेला आपल्या इथं पाहायला मिळतं महाजनपदाचे काय होणार आहे तिकडे डेव्हलप होणार आहेत. राईट. याच्या संदर्भातली काहीतरी बेसिकली इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला कुठून मिळते तर ते जर थोडंसं डिस्कस केलं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इथं काहीतरी आपण बघू शकतो अंगुत्तर निकाय महासत्व. ओके. अंगुत्तर निकाय आणि सोबतच काहीतरी इतर जे इम्पॉर्टंट काहीतरी बुद्धिझम आणि जैनिस्ट टेक्स्ट आहेत ते इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला इथे प्रोव्हाइड करतात. सो अंगुत्तर निकाय इट इज द बुद्धिस्ट टेक्स्ट अँड सम जैन टेक्स्ट आर द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द जनपदाज. सो इथे बुद्धिझममध्ये आपण काहीतरी पुढे बघू विनय पिटका, सुत्त पिटका आणि अभिधम्म पिटक आहे. सो याच्यामधलं बेसिकली काहीतरी सुत्त पिटक जे आहे ते बेसिकली काहीतरी 5 इम्पॉर्टंट बुक्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. ओके. 5 इम्पॉर्टंट काहीतरी बुक्स आहेत त्याच्यातलंच एक अंगुत्तर निकाय आहे. ओके. याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. राईट. देन मगधा. मगधा displayed a tendency as well as the potential to become an empire. इथे 16 महाजनपद आहे त्याच्यामधलं काहीतरी की मगधन एम्पायर जे होतं ना त्याच्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल काहीतरी तिकडे ऑलरेडीच काहीतरी दडलेलं होतं किंवा कुठेतरी काहीतरी पाहायला मिळत होतं की पुढे जाऊन काहीतरी ते एम्पायरमध्ये तिथं डेव्हलप होईल. राईट. देन दिस पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री वॉज डीपली इन्फ्लुएन्स अँड ड्रिवन बाय द डेव्हलपमेंट ऑफ फिलॉसॉफिकल मुवमेंट लाईक जैनिझम अँड बुद्धिझम. याच्या संदर्भात आपण काहीतरी ऑलरेडी लिटरेटिक पिरियडमध्ये डिस्कस केलेलं होतं. बेसिकली काहीतरी आपण त्याला काय म्हणतो जे हे आहेत काय म्हणून हे जे काहीतरी की वैदिक पिरियड काहीतरी तिकडे ॲक्सेप्ट करणारे किंवा फॉलो करणारे आणि न फॉलो करणारे. सो न फॉलो करणारे म्हणजे काहीतरी की बेसिकली तिकडं जैनिझम आणि काहीतरी की बुद्धिझम असेल आणि इव्हन चारवाक आपण डिस्कस पण केलं होतं. ओके. आणि त्याच्याही पुढे काहीतरी की नियरली 246 असे डिफरंट काहीतरी सेक्ट्स होते जे आर द अगेन्स्ट द वैदिक पिरियड किंवा काहीतरी की वैदिक रिलिजन. याच पिरियडमध्ये आपल्याला हे दोन इम्पॉर्टंट काहीतरी आपण त्याला म्हणू
फिलॉसॉफिकल मुवमेंट जे ते काहीतरी की एमर्ज झालेल्या पाहायला मिळतात. देन इकॉनॉमिक ग्रोथ लीड डेव्हलपमेंट ऑफ अर्बन सेंटर अँड द फर्स्ट यूज ऑफ कॉइन इज ऑल्सो रिपोर्टेड फ्रॉम दिस पिरियड अँड दे वर कॉल्ड ॲज द पंचमार्क कॉइन. ओके, दे वर कॉल्ड ॲज द पंचमार्क कॉइन. सो दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द एक्झाम. याच्यावरती प्रश्न जो आहे तो काहीतरी विचारला गेलेला आहे. सुरुवातीलाच मी थोडंसं काहीतरी तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलं होतं की प्रश्न जे बनतात ते कसे बनतात. तिथे ओव्हरऑल काहीतरी सगळा डेटा दिला गेलेला आहे, फक्त इथे याच्यावरून ओके याच्यावरून प्रश्न काहीतरी बनतो. ते म्हणजे काय की 6th सेंचुरी BC मध्ये किंवा 5th सेंचुरी BC मध्ये फर्स्ट ऑफ ऑल कॉइन जो होते ते आपल्याला काहीतरी अपेअर होतात. इज इट ट्रूथ ऑर रॉंग? सो येस, इट इज करेक्ट. पंचमार्क कॉइन जे ते आपल्याला काहीतरी इकडे फर्स्ट इथे काहीतरी यूज केले गेलेले पाहायला मिळतात. आणि याच्यामुळेच काहीतरी की इकॉनॉमी जे आहे ती काहीतरी तिकडे मोठ्या प्रमाणात ग्रोथ होणार आहे. ओके, देन द लार्ज स्केल ऑफ आयर्न टूल अँड स्प्रेड ऑफ ॲग्रिकल्चर अँड NBPP किंवा काहीतरी की त्याला नदन ब्लॅक पॉलिश पोटरी म्हणतात, इज ऑल्सो असोसिएटेड विथ द दिस एज. अगेन पोटरीच्या संदर्भात मी तुम्हाला अगोदरच काहीतरी की तिकडं सांगितलं होतं. ज्यावेळेला आपण काहीतरी तिकडं बेसिकली हे काय म्हणून आपण त्याला न्यूलिथिक पिरियड आणि त्याच्या अगोदर काहीतरी तिकडं मेसोलिथिक पिरियड डिस्कस केलेलं होतं. त्यावेळेला पर्टिक्युलर काहीतरी जे पिरियड्स आहेत आणि त्या पिरियडमध्ये काहीतरी असणाऱ्या ज्या पॉटरीज आहेत त्या काहीतरी तिकडे थोडेसे इम्पॉर्टंट बनतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि सरळ सरळ मॅच द फॉलोइंगसाठी किंवा सिंगल लाईनमध्ये आपल्याला प्रश्न जो आहे तो काहीतरी इकडे विचारला गेलेला आहे. ओके, तो इथे महाजनपदाच्या पिरियडमध्ये जर बघितलं तर आपल्याला इथं नदन ब्लॅक पॉलिश पोटरी जी आहे ती काहीतरी इकडे पाहायला मिळते. ओके, किंवा काहीतरी त्यालाच NBP असं म्हणून देखील काहीतरी ओळखलं जातं. आता याच्यामध्ये IVC म्हणजे काहीतरी की आपण तिकडे बघितलं होतं आणि पुढे काहीतरी की याच्यामध्ये काय म्हणून आपण त्याला काहीतरी की चाल्कोलिथिक पिरियडमध्ये तिथे बेसिकली काहीतरी की तिकडे ब्लॅक अँड रेड वेअर BRW असं काहीतरी म्हटलं गेलं होतं. ती पोटरी काहीतरी तिकडे त्याच्याशी रिलेटेड होती. महाजनपदाशी रिलेटेड बघितलं तर इथे एक इम्पॉर्टंट काहीतरी की ॲड ऑन आहे, तो म्हणजे काहीतरी की पॉलिश. आता आहेच अशी BRW जी होती तीच काहीतरी आपल्याला नॉर्थमध्ये सापडते. आणि इथे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काहीतरी की सरफेस जो आहे तो काहीतरी तिकडे पॉलिश्ड आहे. ओके, सरफेस जो आहे ना तो काहीतरी काहीतरी पॉलिश्ड आहे आणि त्याच्यामुळेच इट बिकम डिस्टिंग्विश फ्रॉम द प्रिव्हियस पॉटरीज. ओके, अगोदरच्या काहीतरी की पॉटरीजपेक्षा काहीतरी थोडीशी तिकडे ती डिफरंट बनते. राईट. देन ड्युरिंग दिस पिरियड द ब्राह्मी स्क्रिप्ट, ओके, ब्राह्मी स्क्रिप्ट अपियर फॉर द फर्स्ट टाइम. आता अगेन इथं पाली असेल आणि त्याच्यासोबतच काहीतरी की बेसिकली इकडे लेटर वेदिक पिरियड. आता इथे वेदिक पिरियड यायच्या अगोदर काहीतरी आपण त्याला म्हणू लँग्वेज जे आहे त्याच्या संदर्भात काहीतरी प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती मिळत नाही. पण ज्यावेळेला बुद्धिस्ट आणि जैनिझमचे जे काहीतरी टेक्स्ट आहेत ते ज्यावेळेला आपल्याला अपेअर होतात, सो मोस्ट ऑफ द टेक्स्ट काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू पाली आणि प्राकृतमध्ये काहीतरी की काय म्हणू आपण त्याला काहीतरी तिकडे कंपोज केले गेले आहेत. आणि जर स्क्रिप्ट जर बघितली तर आपल्याला ती ब्राह्मी स्क्रिप्ट इथे काहीतरी पाहायला मिळते. ओके, सो ड्युरिंग दिस पिरियड ब्राह्मी स्क्रिप्ट अपियर्ड फॉर द फर्स्ट टाइम. ओके, देन taxation added to the wealth of state as well as the prostitution to appeared in this cities. आता इथे थोडंसं मी तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन करायचं राहून गेलो, ते म्हणजे काहीतरी की अर्बन सेंटर. याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. आता इंडियामधलं काहीतरी की सेकंड अर्बनायझेशन जे आहे ना ते आपल्याला याच पिरियडमध्ये पाहायला मिळतं. थोडंसं अगेन काहीतरी की आठवण्याचा प्रयत्न करा. पहिलं इंडियामधलं काहीतरी की अर्बनायझेशन कधी आहे? ओके, फर्स्ट अर्बनायझेशन इन इंडिया आपण लास्ट टाइम डिस्कशन केलेलं आहे. ओके, आणि सेकंड जे आहे ते आपल्याला बेसिकली काहीतरी इथेच पाहायला मिळतं. इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल, रिलिजन असेल आणि त्यासोबतच काहीतरी सोसायटी असेल, त्या सगळ्याच्याच याच्यामध्ये काहीतरी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इकॉनॉमी. इकॉनॉमीचं ग्रोथ होण्यामुळे काय झालं गेलं होतं किंवा इकॉनॉमीच्या प्रॉस्पेरिटीजमुळे काय झालं गेलं होतं इथं सिटीज जे असतील त्यांचे काहीतरी डेव्हलपमेंट किंवा काहीतरी त्यांचा जो सेटअप असेल तो खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी वाढलेला होता. दिस इज द सेकंड अर्बनायझेशन इन इंडिया. ओके, then the position of women degraded further except Buddhist and Jain orders. Okay, except Buddhist and Jain orders. आता आपण लास्ट टाइमलाच काहीतरी होतं वेदिक पिरियडमध्येच काहीतरी डिस्कस केलेलं होतं. पोझिशन ऑफ वुमन जे असेल ते काहीतरी तिकडं खूप लार्ज स्केलमध्ये काय होणार आहे तिकडे डिग्रेड होणार आहे. मग ते काय असेल सतीप्रथा असेल, चाइल्ड मॅरेज असेल, त्याच्यानंतर काहीतरी आपण त्याला म्हणू तिकडं विधवा पुनर्विवाह असेल, त्याचं केलं काय केलं जाणार आहे, बॅन केलं जाणार आहे. वुमन एज्युकेशन असेल ते पण काहीतरी तिकडं प्रोहिबिटेड केलं गेलं होतं. ओके, अगेन सेम पुढे या पिरियडमध्ये महाजनपदामध्ये काहीतरी तिची कंडिशन होती वुमनची ती फर्दर पुढे काहीतरी तिकडे वर्स्ट होणार आहे किंवा ज्या कंडिशन्स होत्या वुमनच्या त्या अजून काहीतरी तिकडे खराब होणार आहेत. ओके.
त्याच्यानंतर पुढे जर काहीतरी आपण तिकडे बघितलं, बुद्धिस्ट आणि काहीतरी तिकडे बेसिकली जैन ऑर्डर्स असेल. इथे मात्र काहीतरी वुमनची जी पोझिशन होती ना ती थोडीशी काहीतरी तिकडं व्यवस्थित राहणार आहे. राईट. कारण का, इट इज इग्लॅटेरियन काहीतरी आपण त्याला म्हणू नेचर. सगळ्यांना तिथे काहीतरी समान स्थान दिलं गेलेलं होतं. देन नंबर ऑफ कास्ट अपियर्ड अँड कंडिशन्स ऑफ द अनटचेबल्स वेअर फर्दर वर्स. ओके, वर्स. इथे काहीतरी की बेसिकली वुमनची काहीतरी की सॉरी अदर काहीतरी की बेसिकली ज्या कास्ट असतील ना त्या काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात इकडे अपियर्ड होणार आहेत किंवा काहीतरी पुढे येत आहेत. आणि जे अनटचेबल्स आहेत त्यांचे पण काहीतरी की बेसिकली जी कंडिशन आहे ती फर्दर पुढे काहीतरी जास्त वर्स्ट होणार आहे. ओके. बऱ्याचशाच काहीतरी आपण त्याला म्हणू ज्या सोसायटीने काहीतरी तिकडे अनसँक्शन केल्या गेलेल्या काहीतरी ज्या ड्युटीज असतील ना त्या काय केल्या गेलेल्या तिथं इम्पोज केलेल्या होत्या. ओके. ठीक आहे, पुढे बघूया. अजून थोडंसं इथं इन्फॉर्मेशन आहे ते डिस्कस करायची राहिली. बेसिकली काहीतरी सगळे PYQ वगैरे. ओके. क्राफ्टमन कॉर्पोरेशन किंवा काहीतरी त्याला गिल्ड्स म्हणतो आपण. ते वेर कॉल्ड ॲज द श्रेणी. आता इथे अगेन सुरुवातीचं जर लेक्चर तुम्ही काहीतरी की बघितलं असेल त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वेश्चन कशा प्रकारे काहीतरी बनतात. आता हा जो सगळा डेटा आहे ना तो NCERT मधूनच काहीतरी डिराईव्ह केलेला आहे. आणि NCERT मध्ये जर तुम्ही बघितलं ना बॉक्स आपल्याला पाहायला मिळतात. या बॉक्समधूनच काहीतरी सगळे जे क्वेश्चन्स असतात ना ते काय होतात तिकडे डिराईव्ह होतात. ओके. आता हे आता ज्या काहीतरी बेसिकली टर्म्स आहेत ना त्या त्यामुळे आपण त्याला काहीतरी मोस्ट प्रोबेबल अशा असतात. ओके. क्वेश्चन जे असतात त्याच्यावरती काहीतरी डेफिनेटली विचारले जातात. राईट. तर त्यातलाच काहीतरी आपल्याला हा एक प्रकार नाही तर काहीतरी पाहायला मिळतो. ओके. ठीक आहे. बोलू का इकडं? ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज द श्रेणी. त्या टर्म्स आहेत त्या काहीतरी थोडेसे ते इम्पॉर्टंट बनतात. त्याच्यातलीच काहीतरी एक इम्पॉर्टंट असणारी अशी इथं टर्म आहे ती म्हणजे काहीतरी त्याचं श्रेणी. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेडर्स असोसिएशन किंवा काहीतरी कॉर्पोरेशन. दिस इज कॉल्ड ॲज द सारथा किंवा सारथी. आता हे क्राफ्ट्समन किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू छोट्या छोट्या काहीतरी जे इंडस्ट्रीज होत्या ना त्यांचे जे हेड असायचे त्यांच्या हेडचा काहीतरी जो ग्रुप असायचा किंवा असोसिएशन असायचं त्याला श्रेणी म्हटलं आहे. त्याच्यानंतर जे व्यापारी असायचे मोठे किंवा छोटे त्यांचं जे कॉर्पोरेशन होते त्याला काहीतरी सारथी म्हटलं जायचं. आणि पॉईंट्स इशूड बाय द बँकर्स कॉल्ड ॲज द सिटी ऑर सिटी. सेट पण काहीतरी की म्हटलं जायचं. आता इथे बऱ्याचदा काहीतरी कन्फ्युजन होतं की जे पॉईंट्स होते तिथं आपण काहीतरी डिस्कस पण केले होते. दिस इज वन. ओके. हे जे कॉईन होते हे बेसिकली इश्यू कोण करत होतं. तर आपल्याला माहिती आहे सेंट्रलाइज असे काहीतरी तिकडे ॲडमिनिस्ट्रेशन एजन्सी होते. हावेवर इट इज नॉट पॉसिबल फॉर द 1 पर्सन टू ॲडमिनिस्टर एंटायर इंडिया. बरोबर. आणि अगेन एकसारखे काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणू तिकडे ॲडमिनिस्ट्रेशन काहीतरी तिकडं सिस्टम जी पण काहीतरी जी होती ती डेव्हलप झाली गेली नव्हती. तो अशा कंडिशनमध्ये काय केलं जायचं त्याची श्रेणी असायची किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणू जे ज्वेलर्स असायचे. बेसिकली तर यावेळेला त्यांना सारथी म्हणलं जायचं किंवा सेटी. हेच काय करायचे बेसिकली त्यांच्या टंकसाळीमध्ये किंवा काहीतरी की त्यांच्या घरी तिथं पॉईंट्स असायचे ते काय करायचे पंच करायचे किंवा काहीतरी तिकडं इश्यू करायचे. ओके. अँड दे वेअर ऑथोराइज बाय द सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन. सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन जे असायचं ना त्यांनी त्याला काहीतरी तिकडं ऑथोराइज केलेलं असायचं. ठीक आहे. पुढे बघूया 16 महाजनपदात. ओके. सो देअर वेअर 16 महाजनपदात मेन्शन इन डिफरंट डिफरंट टेक्स्ट. वेगवेगळे काहीतरी की बेसिकली जे टेक्स्ट आहेत ना तिथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात जवळजवळ काहीतरी की
16 महाजन पद आहेत ना ते काय केले गेलेले तिथं मेन्शन केलेले आहेत. आणि याच्यासोबतच काहीतरी अगेन छोटे मायनर काहीतरी महाजन पद आहेत ते देखील काहीतरी मेन्शन केले गेलेले आहेत. हावेवर दे बिकम नॉट इम्पॉर्टंट फॉर अस. हे 16 महाजन पद आहेत ते थोडेसे काहीतरीकडे इम्पॉर्टंट होतात. ओके. आता हे पण कसे बेसिकली काहीतरी आपण त्याला म्हणू महाजन पद आणि काहीतरी त्यांचे कॅपिटल्स. मॅच द फॉलोविंगसाठी हे जे क्वेश्चन्स आहेत ना हे काहीतरीकडे बनतात किंवा काहीतरी याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. राईट. तो सुरुवातीपासून काहीतरी आपण बघू शकतो. अगेन एक पॉईंट इथं काहीतरी डिस्कस करायचा राहिला तो म्हणजे दे वर आयदर मोनार्किकल और रिपब्लिकन. ओके. दे वर आयदर मोनार्किकल और रिपब्लिकन. त्याचा मिनिंग असा होतो की काही महाजन पद होते ना त्यांचे काहीतरी जे हेड असायचे दे वर इलेक्टेड बाय द पीपल और इलेक्टेड बाय द ग्रुप ऑफ पीपल. एक पर्टिक्युलर काहीतरी ग्रुप असायचा आणि त्या ग्रुपद्वारे काय केलं जायचं त्यांचा जो हेड असायचा त्याला इलेक्टेड केला जायचा. आणि काही बेसिकली काहीतरी जे महाजन पद होते त्यांचे जे हेड असायचे ते जे किंग असायचे ते आर द मोनार्चिकल. मोनार्चिकल म्हणजे काहीतरी की हेरिडेटरी म्हणजे किंग असणार आहे फर्दर काहीतरी की त्याचा मुलगा तिथं काहीतरी ॲज अ किंग होणार फर्दर त्याचा मुलगा तिथे किंग होणार अशा प्रकारे. ओके. तो इथं काही एक्झाम्पल आहेत कुरु, व्रज्जी, मल्ला, पंचाला, कंबोज वेअर रिपब्लिकन स्टेट. ओके. वेअर रिपब्लिकन स्टेट and had a gun parishad. Okay, gun parishad, which is known as the assembly of seniors, as the supreme authority in a state. Okay, as the supreme authority in the state. इथे हे जे बेसिकली काहीतरी की नावं जे आहेत 16 महाजन पदांमधली काही इम्पॉर्टंट असणारे ते रिपब्लिकन होते किंवा काहीतरी आपण त्याला म्हणत होते गण परिषद असायची. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं एक ग्रुप असायचा सिनियर काहीतरी की पीपलचा आणि यांच्याद्वारे काय केला जायचा जो राजन असायचा त्याची अपॉइंटमेंट केली जायची आणि इवन ही वॉज रिमूव्ह फ्रॉम देअर पोस्ट. त्याच्या पोस्टवरून काहीतरी तिकडे त्याला रिमूव्ह पण केलं जायचं बाय दिस गण परिषद असेंब्ली ऑफ सिनियर्स. त्याच्यामुळेच काहीतरी असं इथं म्हटलं जातं देवर बिकम द सॉरी देवर द रिपब्लिकन. ओके. ते कसे होते ॲज अ काय जरा की रिपब्लिकन होते किंवा त्या टाईपचा नेचर जो आहे ना त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. राईट. पुढे मी जसं सांगितलं थोडंसं काहीतरी की लक्षात ठेवून द्या त्याच्यातले पण हायलाइटेड करून देतो त्याच्यावरती प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत किंवा एक सिंपल काहीतरी की टर्म असते मी सुरुवातीला सांगितले पण होते ओरिएंटेशन लेक्चर. ज्या ठिकाणी खूप सारा डेटा येतो त्या ठिकाणी काहीतरी की एकच ट्रिक लक्षात ठेवायची ठेवायचे. आता इथे 16 ते 16 महाजन पदं आणि त्यांची कॅपिटल इथे बाय ॲड करणं काहीतरी की आपल्याला पॉसिबल नाही आहे. इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. सो बेस्ट वे काहीतरी की जे PYQ मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत तेवढेच फक्त करायचं दॅट्स इट. बाकी सगळं काहीतरी तिकडे लिहू करून टाकायचं. तो कंबोज इथे जर आपण बघितलं पहिलं महाजन पद आपल्याला पाहिलं नसतं इट वॉज अ कॅपिटल ऑफ राजपूर. ओके. राजपूर एरिया जर आपण इकडं बघितला सो इट इज लेड इन अफगाणिस्तान अँड सम पार्ट ऑफ जम्मू अँड काश्मीर. ओके. सम पार्ट ऑफ जम्मू अँड काश्मीर. नॉर्थ ईस्ट नॉर्थ काहीतरी की तिकडे बेसिकली आपण म्हणून वेस्टचा काहीतरी की जो आजचा पार्ट आहे आता अफगाणिस्तानचा पार्ट असेल आणि काहीतरी की तिकडून खाली पाकिस्तान पेशावरचा पार्ट असेल. ओके. तर त्या पार्टमध्ये आपल्या इथे कंबोज हे इम्पॉर्टंट काहीतरी कसं आपल्याला महाजन पद्धती काहीतरी पाहायला मिळतात. ओके. अफगाणिस्तानचा पार्ट आणि काहीतरी काही जम्मू काश्मीरचा पार्ट त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होता. सेकंड आहे इथं काहीतरी अस्मताल. ओके. अस्मताल अँड दे हॅड कॅपिटल कोटाली किंवा काहीतरी कोटाना. ओके. त्यांच्या संदर्भात जर बघितलं इट इज सिच्युएटेड ऑन द बँक ऑफ रिव्हर गोदावरी इट इज अ नियर मॉडर्न पैठण इन महाराष्ट्र. ओके. इट इज नियर मॉडर्न पैठण इन महाराष्ट्र. त्याच्यानंतर थर्ड वन वत्सा. वत्सा बेसिकली काहीतरी त्यांचं कॅपिटल आहे ते काहीतरी तिकडं कौशंबी आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं. वत्सावरती प्रश्न जे आहे ऑलरेडी काहीतरी विचारला गेलेला त्यांचं कॅपिटल काहीतरी बेसिकली तिकडे कौशंबी होतं. ओके. एरिया जर आपण इकडे बघितला तर सेंट्रल मालवा अँड ॲडजॉइनिंग एरिया ऑफ मध्य प्रदेश. ओके. आजचा बेसिकली काहीतरी की आपण त्याला मालवा सेंट्रल मालवाचा काहीतरी जो प्रदेश आहे तो पाहायला मिळतो आणि त्यासोबतच त्याचं काहीतरी ॲडजॉइनिंग काहीतरी की मध्य प्रदेशचा पार्ट. वत्सा कॅपिटल लोकेटेड 60 किलोमीटर फ्रॉम द अलाहाबाद ॲट कौशंबी. ओके. ऑन द बँक ऑफ रिव्हर यमुना. देन फोर्थ वन इज द अवंती. इट बिकम ऑल्सो इम्पॉर्टंट. त्याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. उज्जैन किंवा काहीतरी की माहीत नसेल. आता इथे अगेन काहीतरी की बऱ्याचदा कन्फ्युजन होतं दोन दोन काहीतरी की कॅपिटल येतात. सो बेसिकली या दोन कॅपिटल कशा असायच्या एक नॉर्थची आणि काहीतरी की साऊथची. अवंती अवंती इज द नदर्न कॅपिटल आणि माहिष्मती इज द सदर्न कॅपिटल. ओके. आता माहिष्मती म्हटल्यावरती काहीतरी की तुम्ही तिकडे साऊथला जाऊ नका नॉर्दर्न किंवा काहीतरी आपण एमपीच्या काहीतरी एरियामध्ये अगेन इम्पॉर्टंट असणारं काहीतरी की हे कॅपिटल होतं अवंतीत. अवंतीत किंग Prayudatta is famous in his legends and had relation with the Udayan, the ruler of
वत्सा. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे काहीतरी की 5th नंबरचं सूरसेना. सूरसेना which has a capital as Mathura, and the uneven road, excessive dust, and vicarious talk about the yakshas, and belonging to the Yadava clan, which is also associated with the Krishna. इथं हे थोडंसं काहीतरी इम्पॉर्टंट का बनतं की यादवा हा जो क्लॅन होता बेसिकली तो काहीतरी पुढे जाऊन कृष्णाचा काहीतरी बेसिकली क्लॅन होणार आहे किंवा काहीतरी आपल्याला फॅमिली जी आहे ते काहीतरी त्याची पाहायला मिळते. ओके. देन केडी हे पण थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ओके. केडी आहे ते पण काहीतरी इम्पॉर्टंट बनतात. सुप्त माते हे बेसिकली काहीतरी कॅपिटल होतं आणि एरिया जर बघितला so it was situated on eastern part of Bundelkhand and adjoining areas. आता बेसिकली काहीतरी की बुंदेलखंडचा जो पार्ट होतो त्याचाच काहीतरी की आणि त्याच्या आजूबाजूला थोडासा जो पार्ट होता तो शेडी डायनेस्टीमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो. ओके. त्याच्यानंतर 7 नंबरचा मल्ला. ओके. मल्ला कुचिनारा किंवा काहीतरी की पावा हा देखील थोडासा काहीतरी की इम्पॉर्टंट आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा बेसिकली कुचिनारा किंवा काहीतरी की पावा कशाच्या संदर्भात होतं मी तिथे इन्फॉर्मेशन असेल का. ओके. So it is non-monarchical. Okay, non-monarchical, and Kuchinara is identified with the Kaisi, Gorakhpur district, and Pawa is possibly identical with the Pawapuri in Patna district. So हे दोन्ही पण काहीतरी की बेसिकली काय म्हणू आपण त्याला एरिया जे आहेत काहीतरी गोरखपूरमध्ये येतात आजच्या आणि पावा जे होतं काहीतरी आजच्या पावापुरी पटना डिस्ट्रिक्टमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. ओके. कुचिनारा आणि पावा कशासाठी इम्पॉर्टंट होते थोडंसं काहीतरी सांगा मला नक्की. त्याच्यानंतर आहे कुरू. ओके. 8 नंबर हे पण काहीतरी थोडंसं इम्पॉर्टंट आहे. तर कुरू आणि कुरू हॅड इट्स कॅपिटल विथ द इंद्रप्रस्थ किंवा काहीतरी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ. ठीक आहे. एरिया जर कुरूचा बघितला तर आता काहीतरी दिल्ली आणि नेहरू रिजन आपल्याला पाहायला मिळतो आणि इट हॅड अ ट्रायबल पॉलिटिक. ओके. इट हॅड ट्रायबल पॉलिटिक. हा पण काहीतरी अगेन एक इम्पॉर्टंट असणार काहीतरी आपण त्याला म्हणू कॅरेक्टरिस्टिक इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो कुरूचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 9 नंबरची ते म्हणजे पांचाला. ओके. पांचाला इट हॅज अ अचित्तरा और वेस्टर्न पंचाला किंवा काहीतरी कंपालिया. ओके. कंपालिया एरिया मॉडर्न कंपाली इन फरकाबाद डिस्ट्रिक्ट ऑफ द यूपी आणि इट हॅज अगेन सेम ट्रायबल काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू पॉलिटिक. ओके. अशा प्रकारे पुढे आहे मत्स्य. ओके. 10 नंबरचं झालं मत्स्य विराटनगरी. It is associated with the modern Jaipur or Bharatpur as well as the Alwar region of the Rajasthan. आणि हे पण काहीतरी बेसिकली ट्रायबल पॉलिटिक काहीतरी तिकडे ऑक्युपाईड किंवा काहीतरी पजेसिव्ह करणार असं होतं. राईट. त्याच्यानंतर आहे वज्जी किंवा काहीतरी त्याला वज्जी असं म्हटलं गेलं होतं. वैशाली. वैशाली बेसिकली काहीतरी त्याचं डिस्ट्रिक्ट आपल्याला पाहायला मिळतं. ओके. फ्रॉम नॉर्थ ऑफ द गंगा अँड अप टू द as far as Nepal Hill. Okay, from north of the Ganga and up to the far as the Nepal Hills. And a confederation of 8 clans. Okay, 8 clans of whom the Vidinisa and the Litchivi and the Jantrika as well as the Vrajji we are the most important. Okay, we are the most important. आता हे बेसिकली काहीतरी की व्रज्य जे होतं इथं आपल्याला काहीतरी की कन्फेडरेशन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू अताकुला इथे काहीतरी की पाहायला मिळतं. कन्फेडरेशन म्हणजे काहीतरी की हे डिफरंट डिफरंट असणारे काहीतरी की जे छोटे छोटे जनपद होते ना त्यांचा काहीतरी की बेसिकली इथं ग्रुप होता मोठासा त्यालाच काहीतरी की व्रज्जी महाजनपद म्हणून किंवा काहीतरी की वाज्जी महाजनपद म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. आणि इट इज अ नॉन मोनार्चिकल स्टेट इन द टाइम ऑफ द महावीरा ॲज वेल ॲज द गौतम बुद्ध. याच पिरियडमध्ये काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतं गौतम बुद्ध जे असेल किंवा काहीतरी की हा जो बेसिकली काहीतरी की तिकडं महाजनपद होतं हे कंटेम्पररी ऑफ द काहीतरी की गौतम बुद्ध किंवा काहीतरी की महावीरांच्या सोबत इथं आपल्याला पाहायला मिळतं. राईट. त्याच्यानंतर आहे 12 नंबरचे ते म्हणजे गांधारा. ओके. गांधारा हॅड अ कॅपिटल ॲज तक्षशिला. गांधाराचं जे बेसिकली कॅपिटल होतं ते कुठं होतं बेसिकली तक्षशिला आणि हे पण काहीतरी थोडंसं इथे इम्पॉर्टंट बनतं. तक्षशिला आपल्याला माहितीच आहे. इट इज एक्सटेंडेड अप टू द काबूल व्हॅली अँड गांधारा किंग उपसाठी एक्सचेंज शिप टू द बिंबिसारा इन मगधा अँड वेंट ऑन फूट टू द सी बुद्धा. आता इथे ज्यावेळेला काहीतरी की आपण त्याला म्हणू बुद्धिझमचं काहीतरी की एक्सपान्शन होणार आहे त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं की गांधारा काहीतरी की नवीन तिकडं काहीतरी की स्कूल ऑफ काय म्हणू आपलं आर्ट आणि ती डेव्हलप होणार आहे आणि त्याच्याही पुढे काहीतरी ॲज अ बामियन बुद्धिझम. ओके. पुढे काहीतरी की एक्सपान्शन होणार आहे.
सो आज जर आपण तिथं बघितलं बामियन बुद्धिझम संदर्भात काहीतरी की न्यूज पण होते. एक खूप मोठा असा स्टॅच्यू आहे बुद्धांचा. तो आजच्या काहीतरी की अफगाणिस्तानमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तालिबाननी काहीतरी त्याला ऑक्युपाईड केलं होतं आणि रेस्टॉर पण केलं होतं. आता तो काहीतरी रिसेंटली तिथं ओपन केलेला आहे. सो त्या पिरियडमध्ये तिथं काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात बुद्धिझमचं एक्सपान्शन झालं गेलेलं होतं. बट लेटर ज्यावेळेला काहीतरी की तिकडं टर्कीस किंवा काहीतरी की मंगोल ज्यावेळेला तिथे येणार आहेत ना त्यावेळेला ते सगळे डिस्ट्रॉय करणार आहेत. ठीक आहे. तक्षशिलाच्या रिलेटेड किंवा गांधाराच्या रिलेटेड अकॉर्डिंग टू ग्रीक हिस्टोरियन हेरोडोटस गांधारा फॉर्म द 20th province of the Achaemenid Empire of the Persia. ओके अॅकेमेडियन एम्पायर ऑफ द पर्शिया. ओके याच काहीतरी की बेसिकली एरियामध्ये आपल्याला काहीतरी की पुढे पाहायला मिळतं. अॅकेमेडियन काहीतरी की जे इम्पॉर्टंट असं पर्शियन एम्पायर काहीतरीकडे ज्यावेळेला बनणार आहे ना तर तिथे जवळजवळ काहीतरी की 12 प्रॉविन्स जे होते ना ते याच काहीतरी की एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. अॅकेमेडियन एम्पायरच्या संदर्भात पुढे आपल्याला काहीतरी की ज्यावेळेला अलेक्झांडरच्या संदर्भात डिस्कस करू त्यावेळेला आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन तिकडे पाहायला पण मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 13 नंबरचं ते म्हणजे काहीतरी की अंगा. अंगा हॅड कॅपिटल चंपा. ओके एरिया जर बघितला किंवा इन्फॉर्मेशन जर बघितली सो इट इज फॉल इन अ मॉडर्न डिस्ट्रिक्ट ऑफ मुंगेर अँड भागलपूर बिहार and noted for its wealth as well as the commerce. Okay, noted for its wealth as well as the commerce. दोन्ही दृष्टीने काहीतरी की थोडासा देतो वेल प्रॉस्परस असल्यामुळे काहीतरी की हा एरिया होता. त्याच्यानंतर पुढे आहे 14 नंबरचा काशी. ओके काशी कॅपिटल हॅड बनारस. ओके इनिशियली द मोस्ट पॉवरफुल ऑफ देम and played an important role part of subversion of the Indian monarchy. ओके सुरुवातीला काशी किंवा काहीतरी की बनारस कॅपिटल असेल हे काहीतरी की या इम्पॉर्टंट काहीतरी की महाजनपदाचा किंवा काय म्हणू आपण त्याला बेसिकली या स्टेटचं काहीतरी की इम्पॉर्टन्स होतं तो काहीतरी की थोडासा महत्त्वपूर्ण असा होता. हळूहळू मात्र काहीतरी की तिकडे ते कमी होत जाणार आहे. लिडिंग सेंटर ऑफ टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग टाइम ऑफ द बुद्धा अँड द कासिया ऑरेंज ब्राउन द रोब ऑफ द बुद्धिस्ट मॉन्क आर सेट टू हॅव बीन मॅन्युफॅक्चरिंग हिअर. आता आज बेसिकली काहीतरी की आपण तिकडे बघतो काय म्हणू आपण त्याला हिंदू सोसायटीमध्ये की सॅफ्रॉन कलर जो आहे तो बेसिकली काहीतरी की डिराईव्ह जो झाला गेलेला आहे तो इथूनच काहीतरी डिराईव्ह झाला गेला आहे म्हणजेच कुठून तर काहीतरी काय बुद्धिझममधून. तो बुद्धानेच काहीतरी की जे ड्रेफरी यूज केली होती ना ती काहीतरी की बेसिकली इकडं ऑरेंज ब्राऊन कलरची होती. त्यालाच कास्य काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. आणि इथेच काशीमध्ये काहीतरी की बेसिकली हे जे काहीतरी की आपण त्याला म्हणू टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग काहीतरी की बरेचसे ग्रुप काय म्हणू आपण त्याला बेसिकली जे इंडस्ट्रीज होत्या ना त्या लार्जली काहीतरी की तिकडे डेव्हलप झाल्या गेलेल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 15 नंबरचा ते म्हणजे काहीतरी की कोशाला. कोशाला हॅड कॅपिटल ॲट शरावती. ओके सॉरी श्रावस्ती. इन्फॉर्मेशन जर बघितली थोडीशी त्यांच्या संदर्भात तर इथं काहीतरी आपण बघू शकतो. अयोध्या ऑन्टोरिया and Sakta adjoining of the Shravasti, the modern Tehetme on the border of the Gonda and Bharit district of Uttar Pradesh. And we are three important Koshalan cities. Okay, three important काहीतरी की कोशालन सिटीज. आजचा काहीतरी की आपण त्याला म्हणू जो कोर असा असणारा पार्ट आहे युपीचा त्या ठिकाणी काहीतरी कडे फ्लोरिश झाला गेलं होतं कोशाला काहीतरी की स्टेट. ठीक आहे. अँड दॅन व्हेरी इम्पॉर्टंट 16 नंबरचं ते म्हणजे काहीतरी की बेसिकली मगधा. डिसाइड कॅपिटल राजगृह किंवा काहीतरी की त्याला गिरविराज असं पण काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. ठीक आहे. सो मॉडर्न पटना as well as the Gaya district. Okay, modern Patna as well as the Gaya district, Bihar, and bounded on the north and the west by the river of Ganga and Son respectively. Okay, Son respectively. आजचा पटना आणि काहीतरी की गया डिस्ट्रिक्ट जे आहे बिहारमधले तिथे आपल्याला काहीतरी की कोर असा पार्ट तिथे पाहायला मिळतो. आणि नॉर्थला काहीतरी की बेसिकली आपल्याला गंगा पाहायला मिळते आणि सोन तिथे काहीतरी की तिच्या वेस्टला आपल्याला काहीतरी की पाहायला मिळते. राईट. देन did not follow the Varna system and hence the Brahminical texts make a derogatory remark for the Magda and Buddhist texts hold it high in regard the being of the place of Buddhist establishment enlightenment at Gaya. ठीक आहे. आता इथे पुढे जाऊन काहीतरी आपल्याला डिस्कस करायचं पण आहे मे बी इथे काहीतरी काय असेल की मगधन एम्पायर जे आहे त्या सगळ्याच काहीतरी की एम्पायरमध्ये इथं पुढे का आलं गेलं होतं तेव्हा त्यामुळे आपण त्याला काहीतरी की सगळ्यांना इथं काहीतरी की क्रम्बल डाऊन करून स्वतः कशा प्रकारे तिथं पुढे आला होता. सो इकॉनॉमिक काहीतरी की रिझन सोबतच तिथं रिलिजियस आणि सोसायटल रिझन जे होते ना ते काहीतरी की खूपच इम्पॉर्टंट होते. ते म्हणजे काय की प्रोग्रेसिव्ह थिंकिंग ऑफ द रुलर मगधा. मगधामधले सुरुवातीचे जे असणारे काहीतरी जे रुलर्स होते ना दे हॅड अडॉप्टेड बुद्धिस्ट
फिलॉसॉफी किंवा काहीतरी की बुद्धिस्ट थिंकिंग ही कशी होती, प्रोग्रेसिव्ह होती. तो कास्टिझम नको, ओके, इक्वली काहीतरी तिकडे सगळे लॉ पाहिजेत आणि सो ऑन. तर अशा प्रकारचे काहीतरी की आपण त्याला म्हणून थिंकिंग जे होते ना, ते त्यांनी काहीतरी सुरुवातीला अडॉप्ट केले होते. आणि सायंटिफिक नॉलेजवरती किंवा काहीतरी की सायंटिफिक थिंकिंगवरती किंवा आपण त्याला अजून थोडंसं डिस्कस केलं तर काय म्हणू आपण त्याला, प्रोग्रेसिव्ह अशी थिंकिंग जी होती त्यांनी तिथे अडॉप्ट केले होते. आणि त्याच्यामुळेच काहीतरी की मगध आणि एम्पायर जे आहे ना ते काहीतरी तिकडे पुढे जाणार आहे. तर म्हणूनच इथे जे काय म्हणू आपण त्याला थोडेसे काहीतरी की तिकडे ब्राह्मणिकल टेक्स्ट आहेत ना, त्यांनी काहीतरी त्याचं डॅरोगेटरी रिमार्क जो आहे तो काहीतरी की तिकडं मगधांच्या संदर्भात दिलेला आहे. हा व्यवहार एनलायटनमेंट आहे ते काहीतरी आपल्याला इथं गयामध्ये काहीतरी की पाहायला मिळतं बुद्धांत. राईट, पुढे आपल्याला काहीतरी की ते बघायचं पण आहे. ठीक आहे. तो इथंपर्यंत झाले काहीतरी की बेसिकली 16 महाजनपदात सुरुवातीचा काहीतरी की थोडासा असणारा त्यांचा तिथला पिरियड किंवा काहीतरी की इन्फॉर्मेशन. नाव लेट्स एंटर इनटू द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट अबाउट द महाजनपदात पिरियड. ओके, या पिरियडमधले काहीतरी की त्यांचे जे ॲस्पेक्ट्स होते तेच अगेन इकॉनॉमी असेल, सोसायटी असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल आणि इतर काहीतरी की इन्फॉर्मेशन असेल. तर एक एक करून थोडीशी काहीतरी आपण इकडे बघूया. फर्स्ट आपला ॲस्पेक्ट आहे तो म्हणजे काहीतरी की इकॉनॉमी. आता इकॉनॉमी तर सगळ्यात इम्पॉर्टंट का बनतो, तर मगाशीच काहीतरी मी तुम्हाला सांगितलं होतं. महाजनपदाचा पिरियड जो आहे 600 BC to 400 BC, इट वॉज द सेकंड अर्बनायझेशन इन इंडिया. इंडियामधलं काहीतरी की दुसऱ्या नंबरचं काहीतरी की अर्बनायझेशन होतं. आणि हे अर्बनायझेशन होण्यापाठीमागचं रिझनच काय होतं, तर काहीतरी इकडं इकॉनॉमी. ठीक आहे, तर ते थोडंसं काहीतरी इकडं बघूया. द मोस्ट अर्बन सेटलमेंट वेअर इनहॅबिटेड बाय द मर्चंट्स अँड द आर्टिसन्स and organized into सारथा और गिल्ड. ओके, सारथा और गिल्ड. इथले काहीतरी की जे काय म्हणू आपण त्याला बेसिकली काहीतरी जे सेटलमेंट्स आहेत तर कसे तर काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू मर्चंट्स असतील आणि काहीतरी आर्टिसन्स असतील त्यांच्याच होतात. आणि आपल्याला माहिती आहे इम्पॉर्टंट काहीतरी की जे टाउन्स असतात, जे सिटीज असतात ना, ते डेव्हलप का होतात. सो आजही काहीतरी की तुम्ही तुमच्या सिटीमध्ये किंवा काहीतरी की तुम्ही जिथे राहताना तिथं थोडंसं ऑब्झर्वेशन करा. पर्टिक्युलर अशा काहीतरी की बाजारपेठा आहेत आणि त्या पर्टिक्युलर बाजारपेठामध्ये ठराविक काहीतरी की वस्तू तिथे मिळतात. आणि ह्या बाजारपेठा ज्या वेळेला डेव्हलप होतात ना, त्याच्यातूनच काहीतरी की सिटी जे असतात ते डेव्हलप होतात. तर पैठण घ्या आजचा, सोलापुरी चादर घ्या, सांगलीची हळद घ्या तुम्ही, ओके, द्राक्ष घ्या तुम्ही काहीतरी की नाशिक. पर्टिक्युलर काहीतरी की बाजारपेठ आहेत, त्याच्यामुळे त्या सिटी ज्या आहेत त्या काहीतरी डेव्हलप झाल्या गेलेल्या आहेत. तर इथे महाजनपदा पिरियडमधले जे काहीतरी की जे अर्बन सेटलमेंट्स असतील ना, त्या मुख्यतः काहीतरी की मर्चंट आणि आर्टिसन्स असतील ना, यांच्यामुळेच काय झालं गेलं होतं, डेव्हलप झाल्या गेलं होतं. ओके, देन प्रॅक्टिस ऑफ ट्रेड अँड क्राफ्ट वेअर हेरिडेटरी किंवा काहीतरी की वॉज हेरिडेटरी. आता इथे अजून तेच आहे सेम. मर्चंट्स असतील किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे आर्टिसन्स असतील किंवा ट्रेडर्स असतील, त्यांच्या फॅमिलीचे काहीतरी की बेसिकली बिझनेसेस काहीतरी पुढे डेव्हलप होणार आहेत किंवा काहीतरी आपण म्हणू ते हेरिडेटरी बनणार आहेत. म्हणजे पहिली एक पिढी असेल, दुसरी पिढी, तिसरी पिढी असे काहीतरी की पुढे कंटिन्यू राहणार आहे. मे बी आता तुम्ही ऐकलं पण असेल टाटांच्या संदर्भात. ओके, तर त्यांचं काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲज अ हेरिडिटरी किंवा काहीतरी की फॅमिलीपासूनच काहीतरी की तिकडे ट्रेडिंगचा बिझनेस होता. आणि सगळ्यात मोठं म्हणजे काहीतरी की अपूच्या काहीतरी बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व होतं. रतन टाटा नाही, एकदम काहीतरी की जमशेदजी किंवा काहीतरी की त्यांच्या पण अगोदरचे असणारे सगळी फॅमिली असेल ते. ओके, ओरिजिनल बिझनेस बेसिकली त्यांचा तिथे अपूचा होता. ठीक आहे, तो अशाच प्रकारे काहीतरी की इंडियामधल्या आज जे आपण बघतो महत्त्वपूर्ण काहीतरी जे कम्युनिटी असतील ते ट्रेडिंग कम्युनिटीज असतील, त्या इथूनच काहीतरी ॲज अ हेरिडिटरी म्हणून काहीतरी पुढे डेव्हलप झाल्या गेल्या आहेत. आणि इव्हन क्राफ्ट्स पण तर पर्टिक्युलर इंडस्ट्रीज आहेत तिथे बघा, पर्टिक्युलर काहीतरी की घराणं आहेत ना, ते काय म्हणू आपण ते डॉमिनंट आहेत. ठीक आहे, देन द मोस्ट इम्पॉर्टंट सिटीज ऑफ द टाइम वेअर सेटल ऑन द बँक ऑफ रिव्हर अँड ट्रेड रूट्स. ओके, अँड ट्रेड रूट्स. एक इम्पॉर्टंट हा काहीतरी की ॲस्पेक्ट असतो सिटीच्या काहीतरी डेव्हलपचा, ज्या ठिकाणी मुबलक असं पाणी आहे, रिसोर्सेस अवेलेबल आहेत आणि सोबतच काहीतरी आपण त्याला म्हणू इकॉनॉमिक रिसोर्सेस ज्या ठिकाणी काहीतरी की अवेलेबल आहेत, तिथे प्रॉस्परिटी किंवा काहीतरी डेव्हलपमेंट असं म्हणजे काहीतरी खूप कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये होते किंवा काहीतरी लार्ज अमाऊंटमध्ये होते. तर इथल्या काहीतरी ज्या सिटीज आहेत त्या बेसिकली काहीतरी रिव्हर बँकवरती किंवा काहीतरी की ट्रेड रूट्स आहेत ना, तिथे काहीतरी डेव्हलप झाल्या गेलेल्या होत्या. ठीक आहे, देन trade was facilitated through the use of money. It is called as the Niksha and the Shatmana. Mentioned in Vedic text, however, no archaeological evidence. So याच्या संदर्भात काहीतरी आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. ट्रेड जो असेल त्याच्यासाठी काहीतरी की आपण तिथं म्हणू मनी किंवा काहीतरी की कॉईन जे होते ना ते काहीतरी की यूज करण्याचं स्टार्ट झालं गेलं होतं. आणि निक्ष किंवा काहीतरी की शतमान अशा नावाने काहीतरी की त्यांना तिथं ओळखलं जायचं. हा व्यवहार त्याच्यावरती पण डिबेट आहे की एक्झॅक्टली ते कॉईन होते किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू हे काय म्हणू आपण काहीतरी की ॲज अ अलंकार किंवा काहीतरी की आभूषण होते. ओके, ही डिबेट आहे.
कारण वेदिक टेक्स्टमध्ये त्यांना तिथे मेन्शन केलेलं आहे, मात्र काहीतरी की त्याच्या संदर्भातले आर्किओलॉजिकल काहीतरी जे एव्हिडन्स आहेत ना ते आपल्याला सापडलेले नाही आहेत. तो कोरॉबरेशन ज्यांना ते झालं गेलेलं नाही आहे. कोरॉबरेशन म्हणजे काय असतं मी तुम्हाला लास्ट टाइमला सांगितलं होतं. टेक्स्टल एव्हिडन्स असतील त्याला काहीतरी की सपोर्ट कोणी द्यायचं असेल तर काहीतरी की आर्किओलॉजिकल एव्हिडन्स त्याला काय म्हणतात पाहिजे कोरॉबरेशन. ओके, तेव्हाच कुठेतरी काहीतरी की ते परफेक्टली काहीतरी की आपल्याला तिथं तो सोर्स बनतो किंवा काहीतरी की आपण म्हणू शकतो हो असं होतं. ठीक आहे. देन ॲग्रिकल्चर वॉज मेड इझियर विथ द यूज ऑफ आयर्न टूल्स लाईक ॲक्स, अडेज, न्यूज, रेझर्स, नेल्स अँड द सिकल्स. लेटर वेदिक पिरियडमध्येच आपण इथे डिस्कस केलं होतं आयर्न वॉज डिस्कवर्ड. लोखंडाचा जो शोध होता तो लेटर वेदिक पिरियडमध्येच काहीतरी लागला गेला होता आणि त्याच्यातूनच काय म्हणून आपण काहीतरी लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी तिकडे आयर्न टूल्स जे असतील ना ते यूज करणं काहीतरी स्टार्ट झालं गेलं होतं आणि त्याच्यामुळेच ड्यू टू द यूज ऑफ आयर्न टूल्स द ॲग्रिकल्चर वेअर फर्दर एक्सपांडेड. ओके, ॲग्रिकल्चरच्या टूल्सनी काय झालं गेलं होतं काय म्हणू आपण त्याला जंगले जी होती ती काहीतरी की सहजपणे तिकडं तोडली गेली होती किंवा काहीतरी की तिकडं मोकळी केली होती आणि लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की जमीन जी असेल ती ॲग्रिकल्चर फील्डच्या काहीतरी की अंतर्गत आणली गेलेली होती. Paddy. Paddy transplantation was a practice. And beside the barley, cotton, pulses, millets, sugarcane were also produced. पॅडी म्हणजेच काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणूया राईस. राईसचं काहीतरी की बेसिकली ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा काहीतरी की प्रोडक्शन असेल ते खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं आणि त्यासोबतच काहीतरी की इतर ज्या बेसिकली काहीतरी की जे होते ग्रेन्स ते देखील तिथे प्रोड्यूस केले जायचे. देन द 1/6 ऑफ द फार्म प्रोड्यूस वॉज पेड टू रॉयल एजंट ॲज अ टॅक्स अँड देअर वेअर नो इंटरमिडिएट लँडलॉर्ड्स. हा पण अगेन काहीतरी इकडं नोटेबल असणारा पॉईंट आहे. तर इथेच आपण डिस्कस केलेलं होतं वेदिक पिरियड आणि काहीतरी लेटर वेदिक. तिथे कोणत्याही प्रकारचं टॅक्सेशन नाही आहे आणि ट्रेजरी पण नाही आहे. हावेवर एक व्हॉलेंटरी दिला जाणारा काहीतरी की पार्ट होता तो म्हणजे बली. तिथे मात्र बली जी ती कंपल्सरी होणार आहे. इथे अजून ती काहीतरी की आपण त्याला म्हणू क्लिअर फॉर्ममध्ये काहीतरी की पुढे येते. राईट, एक पर्टिक्युलर काहीतरी की प्रोडक्शनचा जो पार्ट असायचा किती 1/6 तो तिथे काहीतरी की दिला जायचा. राईट, तर त्यासाठी एक रॉयल एजंट असायचा. तर इथे कोणत्याच प्रकारचे काहीतरी लँडलॉर्ड्स नाही आहेत, जमीनदार काही त्याकडे प्रेझेन्स नाही आहेत. राईट. देन रिच पिजन्स वर कॉल्ड ॲज द गृहपती. त्याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. जे पिजन्स असायचे ज्यांच्याकडे काहीतरी लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी लँड असायचे ना त्यांना इथं काय म्हणलं जायचं गृहपती. ओके. देन वेसा मीन्स द मर्चंट स्टेट. ओके, वेसा मीन्स काहीतरी बेसिकली मर्चंट स्ट्रीट. आता आपण म्हणतो ना बाजारपेठ किंवा काहीतरी की बाजार रोड त्याला बेसिकली काहीतरी काय वेसा म्हणून काहीतरी ओळखलं जायचं. तर ही पण काहीतरी एक प्रकारची टर्म आहे इम्पॉर्टंट काहीतरी बनते. ठीक आहे. पुढे बलाधिक्षक. ऑलरेडी आपण काहीतरी तिकडे लिटरेरी पिरियडमध्ये डिस्कस केलेला आहे. बलाधिक्षक इट कलेक्टेड कंपल्सरी टॅक्सेस कॉल्ड ॲज द बली फ्रॉम द पिजंट आणि वैश्य ओनली. ओके, वैश्य ओनली. तिथे बलाधिक्षक असेल तर काय करायचं बेसिकली त्याचं काम काय असायचं तर काहीतरी काय टॅक्स कलेक्टर. ओके, आणि दुसरं म्हणजे काहीतरी ट्रेजरर कोण होता या संदर्भात काहीतरी थोडंसं तुम्ही सांगा किंवा काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा. आपण ऑलरेडी काहीतरी डिस्कस केलेलं होतं ट्रेजररला काय म्हटलं जायचं. ओके, तो टॅक्स कलेक्टर होता त्याला काहीतरी बलाधिक्षक म्हणलं जायचं. टॅक्स कलेक्शन करण्याचं काम जे होतं ते बलाधिक्षककडे काहीतरी ते असायचं. ठीक आहे. सो हा झाला इकॉनॉमीचा काहीतरी ॲस्पेक्ट इन कॉन्टॅक्ट विथ द महाजन पद. सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी सोसायटी. सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी सोसायटी. सो पीपल लिव्ह इन 3 टाईप ऑफ विलेज. ओके, 3 टाईपचे काहीतरी बेसिकली विलेजेस आहेत ना हे काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळतात. कोणते कोणते आहेत. द फर्स्ट कॅटेगरी हॅड द वेरियस कास्ट अँड कम्युनिटीज अँड लिव्हिंग टुगेदर अँड इट वॉज हेडेड बाय द भोजकास्ट. ओके, हेडेड बाय द भोजकास्ट. पहिली जी कॅटेगरी होती तिथे काहीतरी डिफरंट किंवा वेरियस ज्या कास्ट अँड कम्युनिटीज असायच्या ना त्या एकत्र राहायच्या. ठीक आहे. हेड जो असायचा तो भोजकास्ट म्हणला जायचा. सेकंड टाईप सबअर्बन and was dominated by the craftsmen and linked the ruler to urban areas. सिटीचे किंवा शहराच्या बाहेर काहीतरी आपण जसं बघतो महत्त्वपूर्ण इंडस्ट्री ज्या असतात त्या काहीतरी तिकडं जागेच्या अभावी काहीतरी शहराच्या बाहेर तिथे डेव्हलप झाल्या गेल्या असतात. तर तशा प्रकारची जी सिटी असायची ती सबअर्बन म्हणून काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. आणि थर्ड कॅटेगरी विलेज आउटस्केट ऑफ द कंट्री साइड अँड कन्सिस्टेड फ्लावर्स हंटर्स एटसेट्रा टू लिव्ह कंपॅरेटिव्हली बॅकवर्ड लाईफ. सिटीपासून काहीतरी पूर्णपणे दूर एकदम त्याला काहीतरी आपण म्हणून तिकडे जंगल एरिया असेल किंवा काहीतरी थोडासा रुरल पार्टमध्ये हंटर्स फ्लावर्स किंवा काहीतरी ॲग्रिकल्चर कम्युनिटी जी होती ना ती काहीतरी तिकडे राहायची.
right? The next aspect regarding to the society is the writing. The writing had started and was used for the bookkeeping in trades, taxation, as well as the large size of army. Okay, large size of army. म्हणजे रायटिंग जी होती काहीतरी स्टार्ट झालेली होती ब्राह्मी स्क्रिप्ट आपण बघितली तिथं यूज केली जात होती त्या मोडमध्ये त्यासाठी तर बेसिकली काहीतरी काही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज असतील टॅक्सेशन ऍक्टिव्हिटीज असतील आणि आर्मी आर्मी जी होती स्टँडिंग आर्मी ती पण आपल्याला काहीतरी पहिल्यांदा मेन्शन गेलेली काहीतरी पाहायला मिळते तर तिच्या संदर्भातला जो रेकॉर्ड असेल तो देखील काहीतरी मेन्शन केला गेलेला असायचा त्याच्यानंतर लोअर वर्णाज वेअर सब्जेक्टेड टू मेनी डिस्क्रिमिनेशन ओके आता इथं अपार्ट फ्रॉम द काहीतरी की त्याला आपण म्हणू ब्राह्मण त्याच्यानंतर काहीतरी की हे क्षत्रिय आणि काहीतरी की वैश्य शूद्र जे असतील आणि काहीतरी की अदर ज्या काहीतरी की ज्या कास्ट असतील ना त्यांच्यावरती काहीतरी की आपण त्याला म्हणू ते डिस्क्रिमिनेशन असेल ते हळूहळू काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात इकडं एक्सपांड होणार आहे किंवा काहीतरी की वाढणार आहे देन द सिव्हिअर पनिशमेंट वेअर अवॉर्डेड बाय द रॉयल एजंट ओके सिव्हिअर पनिशमेंट वेअर अवॉर्डेड बाय रॉयल एजंट्स किंग जो असेल तो काहीतरी की ॲज अ सेंट्रल काहीतरी की तिकडे ॲडमिनिस्ट्रेशनचा काहीतरी की हेड असायचा हा व्यवहार जे रॉयल एजंट्स असायचे त्यांना देखील काहीतरी त्याच्यासाठी अधिकार किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ऑथॉरिटी जो होता त्या काहीतरी दिल्या गेलेल्या होत्या ठीक आहे नेक्स्ट थर्ड ॲस्पेक्ट आहे म्हणजे काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशन आणि काहीतरी की आर्मी ओके जातकाल जातका स्टोरी पुढे आपल्याला बघायचं आहे बुद्धिशी रिलेटेड आहे किंवा काहीतरी की बुद्धांचा जो जन्म त्याच्याशी रिलेटेड काहीतरी इन्फॉर्मेशन जे आहे ती जातकास काहीतरी स्टोरीमध्ये दिली गेलेली आहे इट वॉज द प्रिव्हियस लिव्ज ऑफ द बुद्धा मेन्शन that land grants were given in the favor of great religious leaders. Okay, great religious leaders. लँड ग्रँटची काहीतरी बेसिकली आपण म्हणून कन्सेप्ट जे आहे ना ती देखील इथे इव्हॉल्व्ह झाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते लँड ग्रँट्स म्हणजे काय की पर्टिक्युलर काहीतरी की सेवा जर आपण प्रोव्हाइड केली तर आपल्याला पर्टिक्युलर लँड जो असेल तो दिला जायचा तर जसं आपल्याला काहीतरी तिकडे ब्रह्मदेया पाहायला मिळतं ब्रह्मदेया म्हणजे काय ते ब्राह्मीणच असायचे ते बेसिकली काहीतरी की पूजापाठ करायचे त्याच्यासाठी त्यांना काहीतरी रिटर्नमध्ये काय दिलं जायचं पर्टिक्युलर लँड असेल तो तिथे ग्रँट केला जायचा किंवा शालभोजा हे देखील काहीतरी आपण बघू शकतो शालभोजा म्हणजे काय पूल जे असायचे ॲडजॉइनिंग काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे टेम्पल त्यांच्यासाठी काहीतरी एक पर्टिक्युलर लँड जो असेल दिला जायचा त्याला शालभोजा म्हटलं जायचं ठीक आहे देन द किंग वॉज प्रिमियरली वॉर लॉर्ड ओके किंग वॉज प्रिमियरली ए वॉर लॉर्ड किंग जो असायचा तो काहीतरी तिकडे आर्मीचा तिथे हेड असायचा आणि पुढे जाऊन काहीतरी की मेन्शन पण केलं गेलेलं आहे आज काहीतरी तिकडं वॉरमध्ये काहीतरी की लीड देखील करायचं देन king was the highest administrative official who was supported by the other officers called as the Mahamantras. Okay, called was Mahamantras to perform the function like Mantri, Minister, then Senanayak, Commander, Judge and the Chief Accountant. महामंत्राज म्हणजे बेसिकली काहीतरी की आजचा आपण त्याला म्हणून मिनिस्टर्स तर इम्पॉर्टंट काहीतरी की ज्या मिनिस्टर्स असायचे ना त्यांचे जे हेड असायचे त्याला महामंत्राज म्हटलं जायचं तिथं डिफरंट डिफरंट काहीतरी की डिपार्टमेंट आपण तिकडे बघू शकतो another class of officers performing a similar function were called as the ayuktas okay another class of official performing similar function were called as the ayuktas so आजचा जर आपण शब्द जर यूज केला आय एस ऑफिशियल्स असतात किंवा काहीतरी तिकडे पोलीस ऑफिशियल्स असतात आय पी एस असतात त्यांना आयुक्त म्हणून काहीतरी ओळखला जातं तो डिस्ट्रिक्ट लेवलचा काहीतरी जो मेन ऑफिशियल्स असतो ना त्याला आयुक्त म्हणून ओळखला जातो आजही ओके तर त्या पिरियडमध्ये पण काहीतरी अगेन सेम डिस्ट्रिक्ट लेवलचा जो ऑफिशियल असायचा किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट काहीतरी जो ऑफिशियल्स असायचा ते इतर मंत्री होते पण त्यावेळेला काहीतरी सगळ्यात इम्पॉर्टंट काहीतरी आपण त्याला म्हणू जे हे असायचे ऑफिशियल्स असायचे ना त्यांना काय म्हणलं जायचं आयुक्ताच ठीक आहे देन administration of village was under village headman called as the gram bhujaka gramini or gramika विलेज लेवलचं किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू सगळ्यात लो लेवलचं काहीतरी तिकडे जे ॲडमिनिस्ट्रेशन युनिट असायचं ते कोणतं असायचं तर विलेज आणि याचा हेड कोण असायचा तर बेसिकली काहीतरी की ग्रामभोजा ग्रामिका किंवा काहीतरी की ग्रामीणी ऑलरेडीच आपण इथं वेदिक पिरियडमध्ये काहीतरी लेटर वेदिक पिरियडमध्ये डिस्कस केलेलं होतं लार्ज प्रोफेशनल अँड परमनंट आर्मी वॉज प्रेझेंट देअर ओके लेटर वेदिक पिरियडमध्ये किंवा काहीतरी की त्याच्यानंतर त्या पिरियडपर्यंत काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं स्टँडिंग आर्मी तिथं प्रेझेन्स नव्हते मात्र ज्यावेळेला महाजनपदामध्ये येतो आपण जनपदाच्या नंतर इथे मात्र काहीतरी की आपल्याला स्टँडिंग आणि परमनंट आर्मी जी आहे ती काहीतरी पाहायला मिळते इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट रिगार्डिंग टू द महाजनपद ठीक आहे त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी इकडं फॉर्मेशन ऑफ द एम्पायर मगध और मगधा ओके नेक्स्ट आपला पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी बेसिकली फॉर्मेशन ऑफ एन एम्पायर ऑफ मगधा
मगध एम्पायर जे होते हे 16 महाजनपदामधून काहीतरी कशा प्रकारे पुढे आलेलं आहे किंवा कशा प्रकारे काहीतरी इम्पॉर्टंट झालं गेलेलं आहे किंवा त्याची काहीतरी सगळी इन्फॉर्मेशन. ओके, तर थोडंसं काहीतरी बॅकग्राऊंड आणि रिझन फॉर द राईज ऑफ मगध डिस्कस करूया. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल बॅकग्राऊंड. तो इथं काशी, कोशाला, मगधा and the Vajji confederation remain significant in the 16th century BC. Okay, remain significant in 6th century BC. जसं जसं काहीतरी की आपण पुढे जाणार आहे 600 BC काहीतरी तिकडे तिथं पुढे त्यावेळेला इम्पॉर्टंट काशी असेल, कोशाला असेल, मगधा आणि वज्जी असेल याच कन्फेडरेसी जे आहेत ग्रुप आहेत तिथं महाजनपदांचे ते कसे राहणार आहेत त्याचं इम्पॉर्टंट राहणार आहेत. ओके, अँड दिस स्टेट फॉर कंट्रोल फॉर अबाउट द 100 years. पुढच्या जवळजवळ 100 वर्षात हे काहीतरी की एकमेकांच्यात काहीतरी की भांडत राहणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये इव्हेंच्युअली मगधन एमर्ज ॲज अ विक्टोरियस अँड बिकम द सेंटर ऑफ पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी इन नॉर्थ इंडिया. ओके, अंग असेल हे पहिल्यांदा काहीतरी तिकडे ऑक्युपाईड केलं जाणार आहे मगधाकडून. ओके, अजातशत्रूद्वारे काहीतरी की तिकडे तिकडे त्याला अजातशत्रूद्वारे काहीतरी की ऑक्युपाईड केलं गेलं. ओके, आणि त्याच्यानंतर काहीतरी की हळूहळू छोट्या छोट्या काहीतरी की बाकीचे जे काहीतरी सगळे एरिया आहेत ते काहीतरी तिकडे कॅप्चर केले जाणार आहेत. ओके, त्याच्यामुळे काय होतंय त्या सगळ्यांच्यात मगधन जे एम्पायर ते काहीतरी तिकडे पुढे येणार आहे. ठीक आहे, रिझन कोणते कोणते होते तर राईज ऑफ मगधाच्या संदर्भात तिथं काहीतरी आपण बघू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रॅटेजिक जिओग्राफी. तर लोकेशन जे आहे बेसिकली काहीतरी तिकडे मगधाचं हे कशा प्रकारे होतं. सो इट इज अबंडन्स ऑफ द रिसोर्सेस लाईक आयर्न, अलोवल सॉइल अँड द गंगेटिक प्लॅन. एक पर्टिक्युलर स्टेट जे असते त्याच्या डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असणाऱ्या गरजा कोणत्या असतात तर काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू रिसोर्सेस. सगळ्यात काहीतरी इम्पॉर्टंट जे रिसोर्सेस होत्या दे आर द रिच एअर. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की आयर्न, ॲग्रिकल्चर असेल, ट्रेड असेल आणि काहीतरी तिकडे आपण म्हणू त्याला मिलिटरीज काहीतरी तिकडे इक्विपमेंट्स असेल. त्या सगळ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणारी नीड जी होती ती म्हणजे आयर्न किंवा लोखंड हे तर काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. अलोवल सॉइल फर्दर स्टेट जर डेव्हलप व्हायचे असेल तर लोक लागणार आहे. लोकांसाठी काहीतरी की खाण्याचे काहीतरी रिसोर्सेस तिथे अवेलेबल पाहिजे. तो अलोवल सॉइल किंवा काहीतरी त्याला गाळाची जमीन याच्यामुळे काय झालं गेलं होतं फर्टाईल असा लँड जो होता ना तो काहीतरी इकडं मगध एम्पायरला अवेलेबल झाला गेला होता. तो आता त्रिभुज सॉरी त्याला काहीतरी की गंगेडेज आपण काहीतरी की प्लॅन म्हणून ओळखतो जिओग्राफीमध्ये. देन ग्रेटर यूज ऑफ एलिफंट इन वॉर्स. तो मोठ्या प्रमाणात काहीतरी की बेसिकली त्यावेळेचे काहीतरी की जंगल होते तिथून जे एलिफंट्स होते त्यांना काहीतरी तिकडं डोमेस्टिकेशन करून काय केलं गेलं होतं वॉरमध्ये काहीतरी की यूज केलं गेलं. देन प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड ऑफ द मगध सोसायटी. बुद्धिझम असेल आणि सोबतच काहीतरी की जैनिझम असेल त्यांचे जे सायंटिफिक काहीतरी की आपण त्याला म्हणू जो टेम्पर असेल किंवा त्याला काय म्हणू आपण ॲज अ प्रोग्रेसिव्ह काहीतरी की आयडिओलॉजी असेल ना ती एंटायर मगधन सोसायटीने काय केली होती तर अडॉप्ट केली होती. ब्राह्मणिकल सोसायटी असेल याला पूर्णपणे काहीतरी की साईडला टाकलं होतं. याच्यामुळेच काय होणार आहे सगळ्याच काहीतरी की ॲस्पेक्टमध्ये लाईफच्या इथं डेव्हलपमेंट काहीतरी झाली गेलेली होती. देन द सर्व्हिस कम्पिटंट enterprising and ambitious ruler like Bimbisar and Ajatsatru become also very important for the reason of rise of Magadha. इथे सुरुवातीचे काहीतरी आपण त्याला म्हणू ॲम्बिशियस आणि काहीतरी असं म्हणू ॲज अ कम्पिटंट काहीतरी रुलर जे होते ना ते तिथं मगधन एम्पायरला काहीतरी तिकडं लाभले होते. बिंबिसार असेल आणि काहीतरी की अजातशत्रू असेल हे दोन इम्पॉर्टंट काहीतरी व्यक्ती आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळतात. अगेन ह्यांचं पण काहीतरी सेम होतं बुद्धिझम आणि काहीतरी जैनिझमला अडॉप्ट करणं आणि याच्यामुळे काय होणार आहे अगेन तेच लिबरल किंवा सायंटिफिक थिंकिंग जे ते अडॉप्ट केली जाणार आहे आणि लाईफच्या काहीतरी सगळ्या स्पेअरमध्ये डेव्हलपमेंट काहीतरी त्यांची तिथं होणार आहे. ओके त्याच्यानंतर आपल्याला इथं बेसिकली इम्पॉर्टंट काहीतरी की फॅमिलीज त्याच्या काहीतरी पाहायला मिळतात. ओके, सो यांच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू करू. आतासाठी आपण इकडे थांबूया. ओके, थँक्यू, थँक्स लॉट.